आत्ता आम्ही निघालो आहे लौजला, कारण गार्डनचं काम थोडं बाकी राहिलेलं आहे. रोपं आज लावून घ्यायची आहेत आणि काही बेडमध्ये गार्डन सॉईल थोडी कमी पडली होती, तर तीच आणायला आता आम्ही जात आहोत. हे आहे लव्ज आणि इथे सगळं हार्डवेअरचं साहित्य मिळतं. आणि हे जे दिसतं हे आहे गार्डन सेंटर. इथे गार्डनसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू मिळतात. इथे गार्डनसाठी लागणारी माती, त्यासाठी लागणारे पॉट, लाकूड, त्यानंतर गार्डनसाठी यूज होते ती कॅटल पॅनल, रॉड, पाहिजे ते वस्तू सगळं मिळतं इथे. आणि त्याशिवाय गार्डनमध्ये लावायला नवीन नवीन प्रकारची झाडं, फळझाडं, फुलांची झाडं, ते सगळी इथे मिळतात. इथे एंट्रन्सवरच फुलांची एवढी सुंदर सुंदर रोपं ठेवलेली असतात की आत बघत बघत जायला होतं. आणि आत गेल्यावर आपण नक्की काय घ्यायला इथे आलो आहोत तेच विसरून जायला होतं. तर चला मी समोर दाखवते तुम्हाला. एवढी सुंदर सुंदर आणि रंगीबेरंगी फुलं इथे असतात की खरंच ते बघता बघता असं वाटतं की किती फुलांची रोपं घ्यायची. सगळी तर घेणं शक्य नसतं, पण मी इथे आल्यावर ही सगळी फुलांची रोपं डोळा भरून बघते आणि मला ते बघून खूप प्रसन्न वाटतं. एवढी सगळी फुलं तर गार्डनमध्ये पण बघायला मिळणार नाही. तर इथे समोर ही अशी फळझाडं ठेवलेली आहेत. यात प्लम, पीच, त्यानंतर ॲपल अशी वेगवेगळी झाडं ठेवलेली आहेत. तर इथे रेड ॲपल आणि ग्रीन ॲपल अशी 2 प्रकारची झाडं आहेत. हे जे झाड आहे हे रेड ॲपलचं आहे आणि याला छोटी छोटी अशी फळं पण आलेली होती. आणि त्याच्याच मागे हे ग्रीन ॲपलचं झाड आहे, तर त्याला पण छोटी छोटी फळं आलेली होती. आणि हे एक झाड $184चं आहे. आम्ही पण बॅकयार्डसाठी जे प्लमचं झाड घेतलं आहे ते इथूनच घेतलेलं आहे. आता आम्ही चाललो आहे माती घ्यायला. त्यासाठीच हा कार्ड घेतलेला आहे. माती ती जी गार्डन सॉईल आहे ती पुढे मिळते, तर तीच आता आम्ही घेतो आहे. तर इथे परत मला फुलं दिसली आणि मी फुलांकडे गेले. तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत. तर हे पिंक कलरचं फुल बघा किती सुंदर आहे आणि यात वेगवेगळ्या कलरची डार्क लाईट कलरची फुलं आहेत. आणि ही जी आहेत ती लिलीची फुलं आहेत. हे एक पॉट $13चं आहे. आणि इथे वेगवेगळ्या कलरची आहेत. त्यात पिंक, ऑरेंज अशी कलरफुल फुलं आहेत. इथे समोर जे गार्डनसाठी यूज केली जातात ते ब्लॉक्स सगळी वेगवेगळ्या प्रकारची. तर त्यात पेवर ब्लॉक्स, त्यानंतर एजिंग ब्लॉक्स अशी वेगवेगळी ब्लॉक्स इथे ठेवलेली आहेत. कुठे आहे? कुठे मध्ये? तर आता आम्ही आलो तिथे जिथे सॉईल मिळते आणि हीच गार्डन सॉईल आम्ही नेहमी घेतो. तर आता आम्हाला काही कमी पडल्या होत्या बॅग्स, तर तेच घ्यायला आम्ही आलो आहोत. आणि इथून आता आम्ही परत गार्डन सॉईल घेऊन जाणार आहोत, कारण आजच आम्हाला गार्डनमध्ये रोपं लावायचं काम करायचं आहे. त्यासाठीच आम्ही इथे आलो आहोत. इथे जिथे नजर फिरवली तिथे फुलंच फुलं दिसतात. आणि हे व्हाईट फूल बघा किती सुंदर आहे.
आता आम्ही चाललोय समोर टी पोस्ट आणि कॅटल पॅनल बघायला. कॅटल पॅनल लागते ती वेलांसाठी आणि इथे जे रॉड दिसतात त्याला टी पोस्ट बोलतात, कारण याचा यूज करून ते कॅटल पॅनल लावली जाते. आणि ही समोर आहे ती आहे कॅटल पॅनल. तेच आम्ही बघायला आलो होतो, पण आम्हाला जशी पाहिजे होती तशी ती नव्हती, म्हणून आज आम्ही ती नाही घेतली. हे जे आहे समोरचं पिंक कलरचं जे फूल मी आता दाखवलं आहे हे 29.98 सेंटचं आहे, म्हणजे ऑलमोस्ट $30चं आहे. हे त्यात वेगवेगळी कलर होती, येलो कलरचा पण होता आणि त्यानंतर वरचे जे ठेवलेले होते ते 2 कलर मिक्समध्ये होतं, ते पण खूप सुंदर दिसत होतं. इथे जो बॅकग्राऊंडला आवाज येतोय चिमण्यांच्या चिवचिवाटाचा, तो ओरिजिनल आवाज आहे. इथे बर्ड्स पण खूप असतात. आणि हे जे आहे समोर हे आहे इंडोअर लेमन ट्री. तर हे रोप जे आहे हे एवढंच असतं आणि यालाच फळं लागतात आणि हे फक्त घरातच आतच ठेवायचं असतं. इथे समोर आम्हाला पॉन्ड टब बघायचा होता, तर ते आम्ही बघतोय. आम्हाला खूप मोठ्या साईजचा पॉन्ड टब नको होता, हे खूप मोठे मोठे होते आणि आम्हाला छोटासाच पॉन्ड करायचा आहे. हे जे समोर दिसत होतं चित्रात सेम तसंच. तर आता आम्ही घरी आलो आहे आणि ह्या ज्या बॅग दिसत आहेत ह्या एवढ्या बेडमध्ये माती थोडी कमी पडली होती, तर तिथे आता आम्ही गार्डन सॉईल आणि त्यासोबतच काऊ डंक, जे ऑर्गॅनिक काऊ डंक असतं कंपोस्ट, ते सगळं मिक्स करून घेतो आहे आणि रोपं लावायला मी आज सुरुवात केली. इथे मी 1 महिनाभर आधी तरी ही रोपं करून ठेवलेली होती. तर ही आहेत काकडीची रोपं. यात 2 प्रकारची काकडी आहेत, ती मी आधी या बेडमध्ये लावून घेतली. ज्या बेडमध्ये मी काकडीची रोपं लावली आहेत त्याच बेडमध्ये मागच्या साईडला मी हे फ्लावरचं म्हणजे आपलं फुलकोबीचं बी लावून घेते. हे असं मोहरीच्या साईजचं बी असतं, बारीक एकदम, तेच मी आता लावून घेत होते. त्यानंतर दुसऱ्या त्याच्याच साईडच्या बेडमध्ये मी हे आपलं कॅबेजचं मागच्या साईडला आणि समोरच्या साईडला मी लौकी, त्यानंतर आपले दोडके, ते सगळं लावून घेतलं आहे. कारण इथे कॅटल पॅनल लावायची आहे, तर सगळी वेलं मी ह्या छोट्या बेडमध्ये लावून घेत आहे आणि समोरच्या कॅटल पॅनलच्या साईडला आणि मागच्या साईडला सगळं फुलकोबी आणि कोबी असं लावून घेतलेलं आहे. जी व्हाईट कलरची बॅग दिसते ही आहे काऊ डंकची, म्हणजे आपलं शेणखत असतं गाईचं ते, आणि आपली गार्डन सॉईल जी आहे ती मी मिक्स करून घेते आहे आणि रोपं लावायला घेते त्यात. तर या बेडमध्ये सगळी टोमॅटोची रोपं लावून घेणार आहे मी. यात 3 प्रकारचं टोमॅटो लावणार आहे. तर यात मी बीफस्टेक जो लास्ट टाईम लावलेला होता मोठ्या साईजचा, त्यानंतर आपला रोमा टोमॅटो आणि एक आम्ही असंच वॉलमार्टमधून आणलेलं होतं, ते रोपंच आम्ही विकत आणलेलं होतं, ते पण मी यात लावून घेणार आहे. आणि पॉटमध्ये तर मी ते चेरी टोमॅटोचं लावलेलंच आहे. तर यावेळेस मी 4 प्रकारची टोमॅटो लावलेली आहेत. हे करतानाच आम्हाला अंधार व्हायला लागला होता, तरी मी बाजूच्या बेडमध्ये मका लावून घेतला आहे आणि त्याच बेडमध्ये मी भेंडीचं पण बी टाकलं आहे. मक्याचं आणि भेंडीचं मी सीडिंगच केलं आहे डायरेक्ट. आणि हे काम आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी करायला घेतलं आहे. तर जे राहिलेलं होतं, मिरचीची रोपं लावायची होती, ती आम्ही लावून घेतली. त्यानंतर काही पालेभाज्या टाकायच्या होत्या त्या पण करून घेतल्या. इथे ह्या बेडमध्ये मी मिरचीची रोपं लावलीत. हे जे होल करून दिसत आहेत त्यात मी 2 प्रकारच्या मिरच्या लावल्यात. आपली जी इंडियन मिरची असते तिखट ती, आणि इथे एक हॉट पेपर म्हणून मी एक अशी लाईट ग्रीन कलरची मिरचीचं बी आणलं होतं, त्याची पण रोपं केली, ती पण लावून घेतली. आणि इथे या बेडमध्ये मी होल करते, ते मी मुळ्याच्या याच्यासाठी करते. हे बी जे दिसते ते मुळ्याचं बी आहे. तर हे असं मी होल करून करून त्यात मुळ्याचं बी टाकून घेतलं. त्यानंतर हे मी कांद्याचं पण आधीच रोपं करून ठेवली होती, तर ते मी कांद्याचं पण इथे लावून घेतलं आहे. तर
हे जे माझ्या हातात दिसतंय हे आहे आपल्या घरातलेच कांदे ज्यांना मोड येतात, तर ते पण मी लावून घेतली. हे जे कांद्याच्या साईडला मी इथे लसूण लावून घेत आहे आणि त्याच्या साईडला जी अशी लाईन दिसते तिथे मी कोथिंबिरीसाठी धने टाकून घेतलेले आहेत. पण त्यात अर्जुनने सगळं मिक्स केलं. आम्ही दोघं कामात होतो आणि त्यांनी मेथी आणि कोथिंबिरीचं सगळं एकत्र मिक्स केलं आहे. तर आता मी ते टाकलं आहे तर ते दोन्ही मिक्स येणार आहे. आणि मी बाजूच्या बेडमध्ये पण मेथी टाकलेली आहे. तर बघू आता काय होतं आहे. आणि हा व्हिडिओ आहे तो 1 आठवड्यानंतरचा आहे. ते इथे बघू शकता लसूण पण आलेला आहे आणि इथे मी मेथी आणि पालक टाकलेली आहे साईडच्या बेडमध्ये. तर इथे जी दिसते ही मेथी आहे आणि त्याच्या साईडला पालक थोडी थोडी आलेली आहे. इथे चवळी टाकलेली आहे 2 प्रकारची, लाल आणि हिरवी. ती थोडी तिला वेळ लागते यायला, त्यामुळे ती आता बारीक बारीक दिसते. ती कॅमेऱ्यात एवढं व्यवस्थित दिसत नाही. मध्ये मुळ्याची पण पानं यायला लागलेली आहेत. आणि इथे मी तुम्हाला बोललेच होते ना, दोन्ही मिक्स झालेलं आहे बी. तर त्यात आता मेथी येणं सुरू झालं आहे, कारण कोथिंबिरीला वेळ लागतो. ती 1 आठवड्यात येत नाही, त्याला 2 आठवडे किंवा 15 दिवसापेक्षा जास्ती लागतात. आणि इथे ही टोमॅटोची रोपं पण आता चांगली झाली आहेत. ते कॅमेऱ्यात तेवढं व्यवस्थित दिसत नाही आहे, पण आता रोपांनी चांगलं असं जीव धरलेला आहे आणि ती ग्रो करायला लागलेली आहेत. आणि या बेडमध्ये मी सगळ्या प्रकारच्या शेंगा लावलेल्या होत्या. मी ज्या लास्ट टाईम लावलेल्या होत्या रेड बीन्स छोट्या, त्या इकडे समोरच्या साईडला लावलेल्या आहेत. आणि त्या साईडला ज्या साईडला कॅटल पॅनल असणार आहे तिथे मी आपली लांब जी चवळीची शेंग असते, जी वेल येतो ज्याचा, त्या 2 प्रकारच्या शेंगा, लाल आणि हिरवी. आणि हे आहे मक्याची पण छोटी छोटी रोपं आली आहे. तिथे भेंडीची पण रोपं आलेली आहेत छोटी. शेवटच्या बेडमध्ये जे मी काकडीचं रोप लावलेलं आहे तिथे पण आता पानं फुटायला लागली आहेत. आणि त्याच्या मागच्या साईडला जे कोबीचं लावलेलं आहे आपलं फुलकोबीचं आणि कॅबेजचं, ते पण आता छोटं असं बारीक बारीक रोप दिसायला लागलेली आहेत. तर हे आता सगळं असं ग्रो करायला लागलेलं आहे. इथे लौकीचं बी लावलं होतं ते पण आलेलं आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माझा किचन गार्डन कसा वाटला आणि कुणाकुणाला गार्डनिंग करायला आवडतं त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.